हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण काय पाहणार आहोत? संख्या प्रणाली पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत, संख्येचे प्रकार किती आहेत तर ते पाहणार आहोत. आता मी तुम्हाला एक माहिती सांगते. संख्या प्रणाली हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाममध्ये वारंवार येणार आहे हा पॉईंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर आपण संख्येचे प्रकार. ओके, त्यातला पहिला आहे नैसर्गिक संख्या. तर पहा, हे काय आहे? नैसर्गिक संख्या. याची आधी सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया. पहा बरं, इथं काही ज्या संख्येचा वापर आपण मोजण्यासाठी करतो त्या संख्येस किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात. ओके, आता उदाहरणार्थ पाहू. 1 2 3 डॅश डॅश अनंत. म्हणजे नैसर्गिक संख्या कशा आता अनंत आहेत. 1 2 3 डॅश 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 अनंत संख्या आहेत. हा काय झाला? संख्येचा पहिला प्रकार झालेला आहे. चला तर मग आता याची आपण छोटी माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला ही की नाही, हे जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात. 2 मिनिट मी थांबते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. पहा, चला तर मग पुढे जाऊया. पहा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. क्रमगत नैसर्गिक संख्येतील फरक किती असतो? 1चा असतो. समजलं? 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मूळतः 0 ही संख्या नाही आहे. म्हणजे काय आहे? 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ओके, हे लक्षात ठेवा. हे एक्झाममध्ये छोटा सोपा क्वेश्चन असतो, पण इथंच आपण चुकत असतो. पहा, नंतर पहा, ऋणप्रभारित संख्या नैसर्गिक संख्या नसतात. ऋणप्रभारित संख्या म्हणजे काय? -1 -2 -3 ह्या काय असतात? नैसर्गिक संख्या नसतात. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. नैसर्गिक संख्येची बेरीज व गुणाकार नैसर्गिक संख्याच येत असते. म्हणजे काय? नैसर्गिक संख्येची बेरीज आणि गुणाकार ही काय येत असते? नैसर्गिक संख्याच येत असते. हे खूप महत्त्वाचं आहे, नक्की लक्षात ठेवा. हे काय? समसंख्या. ओके, दुसरा प्रकार आहे समसंख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एकक येतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे काय? संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 असे अनंत पुढे, म्हणजे डॅश म्हणजे याच्या पुढं कितीही असू शकतात. हे संख्या जर संख्येच्या शेवटी आले अंक हे, तर ती संख्या कोणती असते? समसंख्या असते. चला, ह्याचे समसंख्येचे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरीही जमेल. तुम्हाला हे एक्झाममध्ये 100% येतं म्हणजे येतच. तर आता पाहूया आपण. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? तर काय? 2 आहे. ओके, सर्वात मोठी समसंख्या काय? सांगता येत नाही. क्रमगत समसंख्येतील फरक कितीचा असतो? 2चा असतो. फरक कितीचा असतो? 2चा असतो. 2 क्रमगत समसंख्यांची मसावी किती असतो? 2च असतो. लक्षात ठेवा ही गोष्ट. समसंख्येमध्ये 1 जर आपण वजा केली किंवा बेरीज केली तर संख्या काय ती विषम येते. व समसंख्येमध्ये 2 प्लस केले किंवा मायनस केले तर याचं आन्सर काय येत असतं? समसंख्या येत असतं. हे लक्षात ठेवा. पुढचं पहा, समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार नेहमी समसंख्याच येत असतो. म्हणजे 2 समसंख्या असेल व त्याची बेरीज केली, वजाबाकी केली किंवा गुणाकार केला तर याचं उत्तर काय येत असतं? समसंख्याच येत असते. 2 समसंख्येचा भागाकार सम किंवा विषम येत असतो. भागाकार मात्र कसा येत असतो? कधी समही येऊ शकतो किंवा विषमही येऊ शकतो. चला तर आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, विषम संख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतो आपण? म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एक अंक येतो त्या संख्येला आपण काय बोलतो? विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1 3 5 7 9 इत्यादी. म्हणजे ह्या अनंत संख्या आहेत. हे जर अंक असले तर त्याला काय बोलतो आपण? विषम संख्या असे म्हणतो. त्यातला विषम संख्येचा खूप महत्त्वाचा भाग इथं आहे. म्हणजे आपल्याला संख्या प्रणालीमध्ये टोटल प्रकार आहेत 15. त्यातील आपण अर्धा भाग आज पाहणार आहोत आणि पुढील भाग हा पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पुढील भाग तुम्हाला लगेच सांगण्यात येईल. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात मोठी विषम संख्या सांगता येत नाही. क्रमगत विषम संख्येतील फरक 2 आहे. विषम संख्यामध्ये 1 किंवा 1 प्लस केला किंवा मायनस केला काय त्याची संख्या काय उत्तर काय येतं? समसंख्याच येतं. विषम संख्येमध्ये 2 आणि प्लस केले किंवा मायनस केले काय त्यांची उत्तर काय येतं? विषम संख्याच येत असते. विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्याच येते. पहा, विषम संख्येची बेरीज वजाबाकी ही नेहमी काय येते? समसंख्या येत असते. 2 विषम संख्येचा गुणाकार अथवा भागाकार विषम संख्याच येतो. हे लक्षात ठेवा. 2 विषम संख्येचा गुणाकार किंवा भागाकार विषम संख्याच येतो. पण 2 विषम संख्येची बेरीज वजाबाकी हा काय येतो? समसंख्या येत असते. पूर्ण संख्या 0 0 व सर्व नैसर्गिक संख्या यांना मिळून तयार होणाऱ्या संख्येला समूह पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय? पूर्ण संख्या असे म्हणतात. पहा, 0 1 2 3 ही किंवा डॅश अनंत संख्या आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये 0 नव्हता, पण पूर्ण संख्येमध्ये 0 ॲड केल्यानंतर ही संख्या पूर्ण संख्या होतात. पहा, इथे पहा, या पूर्ण संख्याच असतात. ओके, या पूर्णांक संख्या असतात. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. ओके, आणि सर्वात नैसर्गिक संख्या लहान कोणती? 1 आहे. आणि इथं पूर्ण संख्या किती आहे? 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. 2 क्रमगत पूर्ण संख्येतील फरक कितीचा असतो? 1चा असतो. चला तर मग आपण वेळ न घालवता पुढचा प्रकार पाहूया. पूर्णांक संख्या. सर्व धनसंख्या 0
शून्य सर्व ऋण संख्या मिळून जो संख्येचा समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. पहा इथं बघा काय ऋण संख्या आणि हे पूर्ण संख्या या सर्वांचा मिळून काय होत असतो पूर्णांक संख्या होत असतात. पहा सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 हे जसं वाढत जाईल म्हणजे सांगता येत नाही ना. सगळ्यात लहान संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. 2 क्रमगत पूर्णांक संख्येतील फरक कितीचा असतो 1चा असतो. हे लक्षात ठेवा. याचे स्क्रीनशॉट नक्की काढा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा पूर्णपणे वापर होणारच आहे. चला ते संख्या तर पहा P/Q या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. ओके Q म्हणजे Qच्या ठिकाणी 0 असेल तर ती परिमेय संख्या नसते. फक्त छेदात 0 नसावा ही महत्त्वाची अट आहे. याच्यामध्ये काही फक्त छेदामध्ये 0 नसावा ही महत्त्वाची अट आहे. उदाहरणार्थ पहा 2/3 ऋण 2/5 0. आता 0 नुसतं आहे ना तरी त्याच्या एक खाली असतो म्हणजे ही पण काय झाली परिमेय संख्या झालेली आहे. 3.14 ही पण काय परिमेय संख्या झालेली आहे. अशा प्रकारे आपण किती प्रकार पाहिलेले आहेत 6 प्रकार पाहिलेले आहेत. आता उर्वरित प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी पुढच्या भागामध्ये पुढची संख्या प्रणालीचे पुढचे भाग मी तुम्हाला समजून सांगणार आहे.